नमस्कार मित्रांनो, मी सायली बाबूराव वरपे. आज आपण मशीन लर्निंग मधल्या दोन खूप महत्त्वाच्या आणि लोकप्रिय बूस्टिंग अल्गोरिदम बद्दल बोलणार आहोत. पहिलं म्हणजे लाईटजीबीएम आणि दुसरं म्हणजे कॅटबूस्ट. आज डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात हे दोन्ही अल्गोरिदम खूप वापरले जातात. मग ते कॅगल कॉम्पिटिशन्स असोत, इंडस्ट्री प्रोजेक्ट असोत किंवा रिसर्च पेपर. लाईटजीबीएम आणि कॅटबूस्ट आपल्याला वारंवार दिसतात. चला तर मग हे इतके खास का आहेत ते समजून घेऊया. वाय लाईटजीबीएम अँड कॅटबूस्ट? सर्वप्रथम प्रश्न येतोय, हे अल्गोरिदम आपल्याला का हवे होते? आपल्याकडे आधीपासून एक ग्रेडियंट बुस्टेड डिसिजन ट्री होते, जे की खूप पॉवरफुल सुद्धा आहेत. पण त्यात दोन मोठ्या अडचणी होत्या. त्या म्हणजे त्यातली पहिली म्हणजे मोठ्या डेटा सेटवर ट्रेनिंग खूप वेळ घेतं आणि दुसरी म्हणजे कॅटेगरिकल फ्युचर्स नीट हँडल होत नाहीत. त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा प्रोसेसिंग करावं लागतो. म्हणूनच इंडस्ट्रीला अशा अल्गोरिदमची गरज होती, जो मोठ्या प्रमाणात डेटा जलद प्रोसेस करेल, कॅटेगरिकल फ्युचर्स थेट हाताळेल आणि रिसोर्सेस कमी वापरेल. याचं उत्तर म्हणजे मायक्रोसॉफ्टने तयार केलेले लाईटजीबीएम, जे लाइटनिंग फास्ट आहे, आणि यांडेक्सने तयार केलेलं कॅटबूस्ट, जे खास कॅटेगरिकल डेटासाठी डिझाईन केलं आहे. What are LightGBM and CatBoost? Here, definition of LightGBM: a gradient boosting framework that uses histogram-based binning and leapwise tree growth to train faster and more efficiently. तर आता थोडक्यात बघूया हे अल्गोरिदम नक्की काय आहे. लाईट जीबीएम, लाईट ग्रेडियंट बुस्टिंग मशीन, हा ग्रेडियंट बुस्टिंग फ्रेमवर्क आहे, जो फ्युचर्स ना हिस्टोग्राम बिन्स मध्ये कन्वर्ट करतो. ट्री लीफ वाईज वाढवतो, ज्यामुळे ट्रेनिंग जलद होतं आणि अॅक्युरेसी वाढते. म्हणजेच हा मोठ्या डेटा सेट साठी परफेक्ट आहे आणि मेमरी युजेस साठी कमी ठरतो. ह्याचं आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा तुम्हाला स्टुडंटच्या परीक्षेचा रिझल्ट प्रेडिक्ट करायचा आहे आणि तुमच्याकडे फ्युचर्स आहेत, लाईक अभ्यास केलेले तास, पर्सेंटेज मध्ये अटेंडन्स किंवा एक्स्ट्रा क्लासेस घेतलेले. तर इथं लाईट जीबीएम काय करेल, तर हे डेटा लहान लहान डिसिजन ट्री मध्ये स्प्लिट करेल. जसं की उदाहरणात, जर अभ्यासाचे तास, म्हणजे 5 तास जर अभ्यास केला असेल, तर पास होण्याची शक्यता जास्त आहे, आणि प्रेझेंटी जर 50% कमी असेल, तर फेल होण्याची शक्यता जास्त आहे. प्रत्येक नवा ट्री मागच्या ट्रीची जी मिस्टेक आहे ती सुधारत असतो. खूप जलद काम करतो, म्हणून मोठ्या डेटा सेटसाठी उत्तम आहे. उदाहरणाचा निकाल म्हणजे रिझल्ट म्हणजे कसा येईल, तर लाईट जीबीएम सांगेल की स्टुडंटने जर 8 तास अभ्यास केला असेल आणि त्याची जर अटेंडन्स 90% असेल, तर विद्यार्थी डेफिनेटली पास होईल. नेक्स्ट इथं डेफिनेशन ऑफ कॅटबूस्ट. आपण कॅटबूस्टची डेफिनेशन बघूया इथं. A gradient boosting framework that uses ordered boosting and efficient categorical encoding to avoid overfitting and improve accuracy. तर कॅट बूस्ट, कॅटेगरिकल बुस्टिंग, हा अल्गोरिदम कॅटेगरिकल फ्युचर्स हँडल करण्यात खास आहे. तो ऑर्डर्ड बुस्टिंग वापरतो, ज्यामुळे डेटा लिकेज होत नाही, आणि तो सिमेट्रिक ट्रीज तयार करतो, म्हणजे प्रेडिक्शन स्टेबल आणि फास्ट मिळवतो. कॅट बूस्टची खासियत म्हणजे कमी ट्रेनिंग करूनही चांगले रिझल्ट मिळतात. तर कॅट बूस्टचं एक उदाहरण बघू आपण. आता समजा तुम्हाला लोन अप्रूव्ह करायचं आहे, तर सिस्टीम अप्रुव्हल सिस्टीम तयार करायची आहे. तर बँकेकडे डेटा आहे, जसं की कस्टमरची एज, उत्पन्न, नोकरीचा प्रकार, जसं की इंजिनियर आहे की टीचर आहे की फॉर्मर आहे, डॉक्टर आहे. तर म्हणजे क्रेडिट हिस्ट्री असेल किंवा जॉब टाईप. तर इथं कॅट बूस्टर काय करेल? कॅट बूस्टरची विशेषता म्हणजे तो कॅटेगरिकल डेटा, उदाहरणार्थ जॉब टाईप जसं की इंजिनियर, टीचर, थेट हाताळतो. म्हणजे तुम्हाला टीचर 1 आहे, इंजिनियर 2 आहेत, अशी इनकोडिंग मॅन्युअली करायची गरज नाही. हे सुद्धा बुस्टिंग ट्रीज वापरते, पण थोडे हुशारीने.
उदाहरण निकाल म्हणजे याचा रिझल्ट कॅट बूस्टर कसा सांगेल की समजा अ, प्रिया नावाच्या मुलीचं वय 30 आहे. तिचा जॉब टाईप आहे हे इंजिनिअरिंग. तिचं उत्पन्नही चांगलं आहे. क्रेडिट हिस्ट्री क्लीन आहे तर लोन मंजूर होणार. ओके. नेक्स्ट, हाऊ डू लाईट जीबीएम वर्क? लाईट जीबीएम काम करतं अशा पद्धतीने. इथं लाईट जीबीएमचा वर्क फ्लो आहे तो आपण बघू. पहिले इनपुट डेटा घेतलं जातं, त्यानंतर कंटिन्युअस व्हॅल्यूना बिन म्हणजे हिस्टोग्राम मध्ये विभागलं जातं, त्यानंतर ग्रेडियंट म्हणजे एरर्स कॅल्क्युलेट होतात. मग येतं अप्लाय गॉस अँड ईएफपी. पहिले गॉस म्हणजे काय बघू. गॉस म्हणजे ग्रेडियंट बेस्ड वन साइड सॅम्पलिंग. मोठे एरर्स असलेले डेटा पॉइंट ठेवले जातात आणि लहान एरर्स असलेल्यांपैकी काही निवडले जातात. त्यामुळे कम्प्युटिंग कमी पण अॅक्युरेसी जवळपास तशीच येते. नंतर येतं ईएफपी एक्सक्लुझिव्ह फ्युचर बंडलिंग. रेअर किंवा म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह फ्युचर्स बंडल केले जातात. डायमेन्शन कमी होतात आणि मेमरी वाचते. ट्री लीफ वाईज पद्धतीने वाढतं म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह ब्रांचेस आधी स्प्लिट होतं. त्यानंतर प्रेडिक्शन अपडेट होतं. हे प्रोसेस रिपीट होतं जोपर्यंत मॉडेल कन्वर्ज होत नाही. त्यामुळे लाईट जीबीएम खूपच वेगवान आणि स्केलेबल ठरतं. वाय इफेक्टिव्ह लाईट जीबीएम फास्ट आणि स्केलेबल आहे म्हणून लाईट जीबीएम इफेक्टिव्ह आहे. तर आपण आता बघू कॅट बूस्ट. हाऊ डू कॅट बूस्ट वर्क? इथं पण कॅट बूस्टचा वर्क फ्लो दिलाय तो आपण बघू. कॅट बूस्ट थोडं वेगळं आहे ऍज कम्पेअर टू लाईट जीबीएम. इथे इनपुट डेटा मधल्या कॅटेगरिकल फ्युचर्स ओळखल्या जातात. त्यांना इनकोड करण्यासाठी ऑर्डर्ड टार्गेट स्टॅटिस्टिक वापरतात. पण लिकेज टाळण्यासाठी रॅन्डम परम्युटेशन वापरले जातात. ग्रेडियंट म्हणजे एरर्स कॅल्क्युलेट होतात. ट्री सिमेट्रिक पद्धतीने वाढतात म्हणजे बॅलन्सने डेप्थ वाईज ग्रोथ होते. ऑर्डर्ड बुस्टिंग वापरलं जातं. प्रत्येक सॅम्पल मागच्या डेटावरून शिकतो ना की फ्युचर डेटावरून. प्रेडिक्शन अपडेट होता आणि प्रक्रिया पुन्हा रिपीट होते. त्यामुळे कॅट बूस्ट कॅटेगरिकल डेटासाठी रोबुस्ट आणि लिकेज फ्री ठरतं. Where do they fall short? लाईट जीबीएम हे अल्गोरिदम छान असले तरी त्यांची काही मर्यादा आहे. लाईट जीबीएम लहान डेटा सेटवर ओव्हर फिटिंग होऊ शकतं. हायपर पॅरामीटर्स ट्युनिंग नीट करावं लागतं आणि कॅटेगरिकल डेटा हँडलिंग कॅट बूस्ट इतकं मजबूत नाही. आणि कॅट बूस्ट मध्ये फक्त न्यूमरिकल मोठ्या डेटा सेटवर तुलनेने स्लो प्रोसेस करतं. हाय कार्डिनॅलिटी कॅटेगरिकल फ्युचर्स असतील तर मेमरी युजेस जास्त असतं. जीपीयू ऑप्टिमायझेशन लाईट जीबीएम पेक्षा कमी इफिशियंट ठरतं. म्हणजे अल्गोरिदम निवडताना आपल्याला डेटा सेटचं नेचर बघावं लागतं. इथं त्याचे काही एक्झाम्पल आहेत कॅबल कम्प्युटेशन आणि बिग इंडस्ट्रियल डेटा सेट. लाईट जीबीएम मोठ्या ओके. आता आपण समरी बघूया. लाईट जीबीएम मोठ्या न्यूमरिकल डेटा साठी वेगवान आणि स्केलेबल ठरतं. आणि कॅटबूस्ट कॅटेगरिकल डेटा असलेल्या डेटा साठी रोबुस्ट आणि अॅक्युरेट ठरतं. दोन्ही पारंपरिक अल्गोरिदम्स पेक्षा खूप चांगले परफॉर्म करतात. तर इथं त्याचे ऍप्लिकेशन्स आहे फायनान्स, एनर्जी, मार्केटिंग, गेमिंग असे खूप आहेत जसं की हेल्थ केअर, एनएलपी, ई कॉमर्स, सायबर सिक्युरिटी, मार्केटिंग, ट्रान्सपोर्ट, इन्शुरन्स खूप आहे. आणि भविष्यात आपण पाहू की हे अल्गोरिदम डीप लर्निंग सोबत ऍडव्हान्स हायब्रिड मॉडेल तयार करतील. धन्यवाद.